नमस्कार मित्रांनो. एक प्रश्न अशा मनात निर्माण येतो की काल परवा जे अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये जाऊन तिथल्या राष्ट्राध्यक्षाला पकडून आणलं आणि त्या देशावर सत्ता बळकवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. तिथल्या तेलावर, तिथल्या गॅसवर त्यांचा हक्क आहे आणि त्या पद्धतीने ते राबवू पाहत आहेत. त्याच पद्धतीने त्यांनी कोलंबियालासुद्धा आम्ही धडा शिकू, क्युबालासुद्धा आम्ही धडा शिकू, पनामा कालम आम्ही ताब्यात घेऊ आणि मेक्सिकोसुद्धा आमचा प्रदेश आहे, अशा पद्धतीच्या गोष्टी बोलायला सुरुवात केली आणि त्याप्रमाणे त्यांनी कृती करायला सुरुवात केली. म्हणजे जी गोष्ट रशिया आज युरोपला धमकी देतो, युक्रेनचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे महासत्ता किंवा श्रीमंत, ताकदवान आणि सैन्यशक्ती असलेला देश जेव्हा छोट्या छोट्या देशांना अशा पद्धतीने गिळंकृत करू वागतो, जी गोष्ट चीन बी करायला तयार आहे, पण तो आज सध्या थांबलेला आहे. तेव्हा मित्र, हे जे 3 बलाढ्य देश आहेत, हे अशा पद्धतीने आजूबाजूच्या देशांना आपला प्रदेश, आपला प्रांत समजू लागलेले आहेत आणि तिथल्या प्रजेचा काही विचार न करता, तिथल्या देशाचं संप्रभुत्व मान्य न करता अशा पद्धतीची दादागिरी चालू आहे. तर मनात क्षणभर असा विचार येतो, हीच गोष्ट जर उद्या भारताने त्यांच्या आजूबाजूच्या देशांविषयी केली तर काय होईल? कारण उलट रशियाचे युक्रेन आणि युरोप हे प्रांत प्रचंड ताकदवान आहेत. त्याच पद्धतीने चीनच्या आजूबाजूला सुद्धा ऑस्ट्रेलिया असेल, त्याच्यानंतर जापान असेल, हे सुद्धा भारत असेल, हे सुद्धा प्रचंड ताकदवान देश आहेत. पण भारताच्या आजूबाजूला जे देश आहे ते 2 दिवसात शरणागती पत्करतील एवढी ताकद त्यांच्याकडे आहे. जवळ नेपाळ आहे, नेपाळकडे आज काही नाही. आज सैन्य घुसवलं की उद्या नेपाळ शरण येईल. तेच बांगलादेशची तीच परिस्थिती आहे. बांगलादेश बी 4 दिवसापेक्षा जास्त टिकणार नाही आणि श्रीलंकेचाही फारसा विरोध होऊ शकत नाही. मग राहिला पाकिस्तान. पाकिस्तान बी 4 दिवसात सिंधू युद्धाच्या वेळेस मोठ्या प्रमाणात नामशेष झालेला होता आणि त्यांनी अमेरिकेकडे विनंती केली की हे युद्ध थांबवा. म्हणजे त्यांची ताकद किती आहे हे फक्त त्यांच्या तोंडापुरतं आहे. त्यांच्यामध्ये तसली काहीही सामर्थ्य नाही आणि त्यांच्याकडे सैन्य जरी असलं तरी युद्धसामुग्री मुळीच नाही आणि आर्थिक बाबतीत ते फार दुबळे आहेत. तेव्हा तेही फारसे टिकाव धरणार नाहीत. शेजारी परत अफगाणिस्तान आहे. अफगाणिस्तानमध्ये सुद्धा फारसं काही नाही. मग असे प्रदेश जर भारताने उद्या गिळंकृत करायला सुरुवात केली तर मग काय व्हायचं? हा माझ्या मनात मुद्दा आला. आपली संस्कृती, आपली सभ्यता आणि आपला इतिहास तसा नाही, पण जगभर जे चाललं आहे ते पुढे भारतात होणार नाही. हे कशावरून? जरी आज आपण ते करणार नाहीत, पण पुढे एखादा ट्रम्पी सारखा व्यक्ती, पुतिनसारखा व्यक्ती जर भारताच्या सत्तास्थानी बसला, भारताच्या प्रमुख पदावर बसला आणि त्याने अशी कृती केली तर मग ह्या देशांचं काय होईल? तेव्हा खरं तर या लहान लहान देशांनीसुद्धा किंवा आज बाकीच्या देशांत जाऊ द्या, पाकिस्तानचे जो कडवटपणा आहे, त्यांनी जे आपले शत्रुत्व घेतलेलं आहे आणि बांगलादेश ज्याप्रमाणे आपल्या हिंदू धर्मियांना ज्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न करतो किंवा मारतो, त्याचाही विचार बांगलादेशने केला पाहिजे. भविष्यात ह्या देशांना सळोकीपळो करून भारत सोडवेल याची हमी खरं तर कोणी देणार नाही. तेव्हा हे आत्ताच यांनी सावध झालेलं बरं. नमस्कार.